आज इथे येऊन खूप मोठी चूक केली मी. कुठं ते तुम्हाला सांगतोच. आईने जन्म दिला, बहिणीने लहानपणापासून साथ दिली, मैत्रिणी सोबत राहून आपले जीवन हास्य केलं, बायकोनी आपल्या संसाराला एक चांगला गोडवा दिला आणि आपल्या मुलींनी आपल्या जीवनाचा पूर्ण सार्थ केला. तर अशाच आपल्या आई, बहीण, मैत्रीण, बायको आणि मुलीला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. आज आहे वुमन्स डे आणि सकाळीच मी मार्केटला आलतो. मार्केटला एवढी खतरनाक गर्दी, डायरेक्ट बाहेर गाडी लावून मी चालत आलतो आणि एवढ्या डेंजर 2 पिशव्या घेऊन मला एकट्यालाच आज जायचं होतं आणि ते पण एवढ्या लांब चालत जायचं होतं. तरी पण कसं तरी गेलो, कारण की ऊन पण डेंजर होतं आणि दोन्ही हात पूर्ण पॅक झालते. मग आपलं मटेरियल घेतल्यानंतर मी वरच्याच रोडने एक शॉर्टकट आहे तिकडून मग घरी आलो. घरी आल्यानंतर मटेरियल ठेवलं, परत आळंदीला गेलो. आपल्या फरसाण घेतलं पाचुंदेकडनं जे आपल्या मिसळसाठी आहे आणि त्यानंतर आवरून शॉपवर आलो. आणि आज महिला दिन असल्यामुळं, वुमन्स डेमुळं आपल्या शॉपवर लेडीज वुमन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी आल्या होत्या. तर त्यांनी त्यांचा केक कट केला, आपल्याकडं नाश्ता केला आणि त्यानंतर मग आपण आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. तर आता व्यवसायामध्ये सकाळी माझं जे शॉप आहे ना हे ओपन होत नव्हतं, पण आजपासून मी सकाळी शॉप ओपन करायचा प्रयत्न चालू केलेला आहे. ह्याची भरपूर कारणं आहेत. आधी पण करू शकत होतो पण अडचणी येतच राहिल्या. आता यावेळेस पण सुरू करतो आहे, मला माहिती आहे अडचणी येतच राहणार आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं आहे, प्रयत्न आपल्याला करत राहायचा आहे आणि करत राहायचं आहे. आणि माझ्या आयुष्यातली एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय माहिती आहे का, की मी लवकर हार मानतच नाही. म्हणजे कुणी किती मला प्रयत्न केला ना की बाबा हार, पण तरी मी हार मानत नाही. आणि हे आपलं अडबंगनाथ महाराजांचं मंदिर आहे, ह्याचं काम एकदम जोरदार चालू झालेलं आहे. आता आपल्या नाथ साहेबांचं मंदिर कधी तयार होते आणि आपले महादेवांचं दर्शन आपल्याला परत कधी भेटते हे लवकरच बघू. तरी मंदिराचं काम पूर्ण व्हायला थोडा वेळच जाईल. आणि आपल्या या रावळ फूड्समध्ये आज सर्वांनी आपला वुमन्स डे सेलिब्रेट केला आणि आपल्या रावळ फूड्समध्ये आले नाश्ता करण्यासाठी. तर सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. तर अशा पद्धतीने भेटूया आता उद्या. तर परत एकदा सगळ्या महिलांना हॅपी वुमन्स डे.